नमस्कार. आजचा माझा विषय आहे जोडीदार. गेल्याच महिन्यामध्ये माझ्या योग मैत्रिणीकडे अ, खरं तर सांगू जास्त ओळखही नाही, पण मनाने खूप आम्ही जवळ आलेल्या अशा मैत्रिणीकडे 2 दिवस मुंबईत राहून आले. आणि माझ्या लहान बालमैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं आणि आम्हाला बोलवलं होतं आमच्या ह्याच्यामध्ये. तर माझा इमारतीमध्ये राहणारा बालमित्र दीपांकर सार्वे त्याने सांगितलं, तू आमच्याकडे वसईला राहायला ये आणि आपण ते लग्न अटेंड करूया. आणि आम्ही 2 दिवस परवाच जाऊन आलो त्याच्याकडे. आणि खरं सांगू, जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला, फक्त पहिल्यांदा खूप लहान होतो त्यावेळेला पकडापकडी लंगडी वगैरे खेळताना आम्ही एकत्र होतो. नंतर जसं कॉलेजला गेलं त्याचं आणि आमचं विश्व वेगळं झालं होतं. आम्ही मैत्रिणी खूप एकमेकींना जवळ होतो, पण हा त्या मानाने आम्हाला तेवढा काय जवळ नव्हता. आणि माझ्या ज्या मैत्रिणीचं मुलाचं लग्न होतं तो आणि ही एका मजल्यावर राहत होते. ह्यांचं त्यातल्या त्यात सख्य होतं, पण आम्ही एवढे जवळचे नव्हतो. पण आमचं त्याच्या लग्नानंतर त्याची बायको, ती मायासारखी बडबडी, खूप सगळ्यांनी घरी यावं, आपल्याबरोबर राहावं, किती करू असं तिला हे असल्यामुळे आतापर्यंत आम्ही म्हणजे आम्ही दोघं तिसऱ्यांदा त्याच्याकडे राहायला गेलो. पहिल्यांदा माझा 2019मध्ये वाढदिवस होता, त्यावेळेला त्याच्या घरी आम्ही सगळे, म्हणजे सुधा वगैरे, आम्ही सगळे मैत्रिणी वगैरे जमा होऊन आम्ही त्याच्या घरी माझा वाढदिवस साजरा केला होता. नंतर एकदा आम्ही दोघंच काही कारणाने त्याने आम्हाला बोलवलं, एक रात्र राहून आलो. ह्यावेळेला पहिल्यांदा आम्ही परगावाहून त्याच्याकडे जाणार होतो आणि राहणार होतो. आणि मागच्या वेळेला आम्हाला बसचा खूप एकदम वाहतुकीचा कोंडी झाल्यामुळे इतका त्रास झाला की 5 तासाचा ही यात्रा आम्हाला 10 तास 12 तास आम्हाला लागले. म्हणून यावेळेला आम्ही वंदे भारतने गेलो आणि वंदे भारतने आलो. लग्न आमच्या ख्रिश्चन मैत्रिणीचं, सुसनच्या मुलाचं होतं. खूप मस्त नाचलो वगैरे खूप. आणि गंमत म्हणजे तिथे त्यांनी सांगितलं, पार्टनर म्हणून काय तुम्हाला काही जोडीदारच पाहिजे, तुमचा नवरा किंवा नाही तर तुम्ही मैत्रिणीला घ्या, कोणालाही घ्या, पण तुम्ही नाचा जोडीने. तर दीपकची बायको तिला नाचायची हौस, आवड, मला आवड उड्या मारायची. आम्ही दोघांनी खूप मजा केली. आणि इतकं आदरातिथ्य की पहिल्यापासून तिने काय 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 आणि दर अर्ध्या 1 तासाने आज हे करूया का ते करूया का. आपण पोटात तर जागा पाहिजे. गरमीने पाणी पिऊन पिऊन पोट भरले लागून नको गं म्हटलं तर काय ऐकायची नाही. तिचा हिरमोड व्हायचा, तिच्या उत्साहाचा हिरमोड व्हायचा. ते वाईट वाटतं, पण खायला पोटात तर जागा तर पाहिजे की नको, असा प्रकार. आणि मग आमच्या गप्पा झाल्या. आणि आम्ही गप्पा मारताना, म्हणजे रविवारी आम्ही गप्पा मारताना तिची मुलगीही घरी होती. आणि खरंच आत्ताच्या पिढीचं खूप वाईट वाटतं. 7-7:30ला घर सोडून ती जाते, ती 10 वाजता येते. कधी 9:30 10:30 पण तरीसुद्धा वेळ काढून बसून आमच्याशी गप्पा मारत होती. रविवार होता, शनिवार रविवारी तिला सुट्टी होती. आणि नको ना मावशी, कसला आजचा दिवस तरी, आजची रात्र तरी राहिली असेल तर आपण काही खेळलो असतो वगैरे. म्हणजे तिचा खूप आग्रह होता राहायचा. आणि मला ना, म्हणजे आम्ही खूप जुन्या आठवणी आमच्या लहानपणीच्या चाळीतल्या सांगून बसलो होतो. आणि त्या मुलीला चाळीचं सिस्टर लाईफ माहीत नव्हतं, त्यामुळे ती कौतुकाने त्याच्यामध्ये लक्ष देऊन ऐकत होती, गप्पा मारत होती. आणि मला त्या गोष्टीचंही अप्रूप वाटलं की खरोखर 1-2च दिवसाची रजा, त्याच्यामध्ये सुद्धा या जुन्या आमच्या आठवणींना ती वेळ देत होती. आणि मग ही म्हणजे दीपांकरच्या बायकोचं चालूच होतं, हे बनवू का ते बनवू का. ते तिचं येईपर्यंत तिचं चालूच होतं, हे देऊ का तुम्हाला, ते बांधून देऊ का. आणि आग्रह तर भरपूर. मग आमच्या त्या गप्पांच्या ओघामध्ये मग प्रत्येकाचं आमचं, म्हणजे दीपांकरही सांगत होता अनुभव, मीही सांगत होते. आणि खरोखर सांगते, जोडीदार चांगलं मिळणं ह्याची आम्हाला हा विषय आमचा निघाला. खरंच अतिशय प्रत्येक नवीन लग्न झाल्यावर एकमेकांना सांभाळून घेणं, मग गरोदरपणामध्ये सांभाळून घेणं,
हे बघा कष्ट, पैशाची कमतरता वगैरे हे प्रसंग प्रत्येकाने अनुभवले असतील, पण त्याच्यामध्ये एकमेकांची साथ, विश्वास ही खूप गरजेची असते. मग ते गप्पा मारता मारता मला माझ्या मैत्रिणींची आठवण आली. म्हणजे या एका मैत्रिणीला फिरायला खूप आवडायचं आणि तिचा नवराही फिरायला खूप तयार असायचा, अगदी उड्या मारून आपण इथे जाऊया का तिथे. पण तिचा अनुभव इतका वाईट की तो खूप श्रीलंपट असा होता आणि म्हणजे बायकांना हात लाव, द्व्यर्थी बोल वगैरे असं करायचं. त्यामुळे यात्रा कंपनीतून देवाच्या ठिकाणी जरी गेलं तरी त्याच्याबद्दलच्या तक्रारी नेहमी असायच्या की की ह्याने असं केलं, ते केलं. तिला त्याच्यामुळे तिला टाळलं जायचं आणि मग ते तिला खूप दुःख व्हायचं आणि ती म्हणायच्या अगं दोघांनी फिरायचं त्यात मजा नाही. म्हणजे मुलंही मोठी झाली, मग तिला पहिल्यांदा मुलं होती, फॅमिली फिरताना तरी व्हायचं, दोघांनी फिरायचं ह्याच्यात मजा नाही गं. सगळ्यांबरोबर फिरण्यामध्ये यात्रा कंपनीतून खूप मजा. आणि दुसरी एक मैत्रीण होती, तिच्या नवऱ्याला जसं घरात आहे ना अगदी तसंच पाहिजे. म्हणजे तो त्याच्या वेळेवरच उठणार, बाथरूममध्ये अंतर्वस्त्र तशीच ओली करून, ओली नको करू हे सांगूनसुद्धा, आपल्याला हॉटेल सोडायचं आहे, ओलं करू नका, आपल्याकडे भरपूर अंतर्वस्त्र आणलेली आहेत एवढं सांगूनसुद्धा अंतर्वस्त्र ओली धुवायचं माहीत नाही त्याला, पण ओली करायची. अगदी त्या दिवशी तर हमखास ओली करायची. मला शीत झाली नाही, मला चहा असाच पाहिजे होता, मला भाजीच बरोबर वाटली नाही करून गोंधळ करत. आणि प्रत्येक यात्रा कंपनीवाल्यांतर प्रत्येक यात्रेमध्ये सगळ्यात उशिरा येणारी, सगळ्यात कंप्लेंट करणारी असं त्यांच्या जोडीला नाव पडावं. तिचंही हेच म्हणणं की अगं दोघांनी काय जायचं. आणि मग त्या फिरण्यामध्ये मजा नाही आहेत, फक्त दोघांनी फिरण्यामध्ये मजा नाही आहेत जी आपण सगळ्यामध्ये जातो ते. माझा एक मित्र आहे, अतिशय चांगला, अतिशय बोलका, आणि त्याची बायकोही खरं तर खूप चांगली बोलकी वगैरे, म्हणजे जो मला अनुभव आहे. मग मी त्याला म्हटलं, अरे तुम्ही का नाही दोघं फिरत वगैरे. तेव्हा एकदा खूप अगदी मी म्हणाले, तेव्हा त्याला वाटलं आणि त्याने त्याचं मन मोकळं केलं. आणि मला त्यावेळेला जाणवलं, पण बायका अघळपघळ बोलतो, पण माणूस त्याच्या मनातलं दुःख सांगू पण शकत नाही. त्याच्या बायकोला चोरी करायची सवय होती, जिथे जाईल तिथे काही ना काही चोरायचं. माझ्याही ते लक्षात नव्हतं आलं, पण तिने नंतर मग त्याने बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडून लोकर उचलून दिली. आता त्या लोकरीचा ती काही उपयोग करणार, पण तिला काही ना काही मिळेल ते चोरायची. काहीतरी चोरलं नाही तर तिला चैन नाही पडायची. त्याच्याबद्दल त्याने तिला औषधोपचार पण केले सायकोलॉजिस्टकडे जाऊन, पण काही फरक नाही पडला. त्यामुळे तो त्याच्या इब्रतीला आणि आता तो म्हणतो इतकं सगळीकडे CCTV आहे, हे आहे ते आहे, पण हिला काही फरक नाही पडत. हॉटेलमध्ये नेण्याच्या पण लायकीची नाही. हॉटेलमध्ये नेलं तर तिथनं चमचे काटे तरी उचलते. त्यामुळे तू फिर, माझं मी फिरतो. खरं तर त्याला खूप फिरायची आवड आहे, पण फिरू शकत नाही, जोडीने जाऊ शकत नाही. आणि ह्याच्या उलट आम्ही दोघं, आज माझ्या लग्नाला 40 वर्षाच्या वर झाली. मला स्वतःला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा जर कोण ओळखीचं असेल तर त्यांच्या घरी राहणं किंवा धर्मस्थळ म्हणजे भक्त निवास वगैरे अशा ठिकाणी राहायला मला आवडतं. तर मी अनेक वेळेला ऑफिसच्या पिकनिकमधून, योगाच्या पिकनिकमधून असं माझी एक मैत्रीण, ट्रेनमधली मैत्रीण नीना मालवतकर, ती नागपूरला म्हणजे मुंबईला नोकरी होती, पण नागपूर त्यांचं राहायचं घर. तिथे तिने मला ऐन मेमध्ये, अगं आमच्या नागपूरची गरमीची मजा पण घे, कूलर आहे, दिवसभर बाहेर पडायचं नाही, सकाळी पहाटे उठून ती आम्हाला देवळात म्हणजे तिने ठरवलेलं होतं वेळापत्रक, त्याप्रमाणे ती आम्हाला त्या देवळात फिरून आणायची. 9 साडेनऊच्या आत आम्ही घरात असायचो आणि मग नंतर पत्ते बित्ते खेळत बसायचो. पुन्हा संध्याकाळी 5-4:30 नंतर फिरायला जायचो. आम्ही RSS मुख्य नागपूरचं हे पण पाहिलं. अशा पद्धतीने तिने आम्हाला फिरवली. 6 दिवस आम्ही तिच्याकडे होतो. पुन्हा लक्ष्मीनारायणाच्या जोडीने असं म्हणणारी अनेक घरं आहेत. ह्याचं मला खूप बरं वाटतं आणि आपणही अशा ठिकाणी जावं, अशांच्या घरी जावं, अशी घरं मलाही आहेत. ह्याचं मला खूप बरं वाटतं. आता परवासुद्धा पुढच्या मुलीने तो तिकीट पहिलं कॅन्सल कर आणि राहा 2 दिवस असं तिचं आग्रह इतकं बरं वाटलं ना की. आणि मग
तेव्हापासून मी तिथून जाऊन आल्यापासून सारखी गुणगुणते की मला ते गोमू सांगतीनं माझ्या तू येशील का ना तसं. आता ह्या वयामध्ये सगळे मुलं आपापल्या घरात आहेत, आपणच फक्त दोघं नवरा बायको. अशा वेळेला कोणाबरोबर म्हणजे कुठेही जाताना कोणीही आपल्या जोडप्याला पुन्हा या तुमच्याबरोबर मजा येते, तुमची जोडी खूप छान आहे असं म्हटलं आपण यात्रा कंपनीतून जाताना म्हणा किंवा मित्राच्या घरी राहिलो तर तसं ऐकायला खूप बरं वाटतं. त्यामुळे मला त्या गाण्याचं मी म्हणतं, दोघं संगतीनं आपण फिरूया आणि आनंदी जगूया, दोघं संगतीनं आपण फिरूया. बघा माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. तुम्ही माझा ऐकलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे.